सोलापुरात अवैध धंद्यांना चांगलाच ऊत आला असून हे धंदे चालू ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन उघडपणे परवानगी देत आहे। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवीन मंडळांना प्रतिष्ठापनेबाबत परवानगी मिळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे अर्ज सादर केला असता पोलीस प्रशासन त्याला परवानगी नाकारते। या विरोधात आपण आवाज उठवणार असल्याचं राम जाधव यांनी सांगितलं। याबाबत 14 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी आपण निवेदन देणार असल्याचं जाधव म्हणाले। याबाबत स्थानिक आमदार विजयकुमार देशमुख, देवेंद्र कोठे, सुभाष देशमुख यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याचं राम जाधव यांनी सांगितलं। या निवेदनात प्रामुख्याने लेझिम पथकास पार्क चौकातून परवानगी देण्यात यावी, तर डॉल्बीसाठी भैया चौकातून परवानगी देण्यात यावी। उच्च न्यायालयाने जे नियम आणि अटी लावून दिले आहेत त्या नियमात राहूनच डॉल्बीच्या मिरवणुका काढणार असल्याचं राम जाधव म्हणाले। मागण्या मान्य न झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवर कडक निर्बंध करण्याचे प्रशासनाने ठरवले असेल तर सर्व शिवभक्तांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील निवासस्थानाबाहेर आत्मदहन करणार असल्याचा इशारा राम जाधव यांनी दिला। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।